घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणात सरकारकडून मोठा बदल। आता 14.2 किलोच्या सिलेंडरमध्ये असेल फक्त 8 ते 10 किलो गॅस। युद्धामुळे गॅस टंचाईवर मात करण्यासाठी सरकारचा निर्णय। एअर इंडियाची 2,500 उड्डाणं रद्द। युद्धाच्या 3 आठवड्यांत मोठा फटका। आम्ही निराधार धमक्यांचा रणांगणावर सामना करतो। डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा मोठा इशारा। सातारा प्रकरणावर बावनकुळे सामंतांची शिष्टाई फळाला। दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी घेतली फडणवीस शिंदेंची भेट। सत्तेत एकत्र असताना वाद नकोत असं मत। पायऱ्यांवर आंदोलन केल्यानं मुख्यमंत्री संतप्त। शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी केलं होतं आंदोलन। मंत्री मार खातायत, सर्वसामान्यांचं काय? आता वाघ कुठे गेले? नुसता मार खातात। अनिल परबांनी शिवसेना नेत्यांना डिवचलं। देसाई सामंतांचंही प्रत्युत्तर। साताऱ्यातील झेडपी निवडणुकीतील वादाचे विधान परिषदेत पडसाद। सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे उपसभापती नीलम गोऱ्हेंचे आदेश। सातारा प्रकरणावरून विधान परिषदेत सत्तेतील मित्रच भिडले। उपसभापतींनी वस्तुस्थितीची माहिती घेऊन बोलावं। भाजपच्या जयकुमार गोरेंची विनंती। खरात प्रकरण हिडीस आणि चीड आणणारं। सोशल मीडियावर पोस्ट करत राज ठाकरेंचा संताप। कठोर शिक्षा होईपर्यंत प्रकरण शांत होऊ देऊ नका, राज ठाकरेंचं आवाहन। रुपाली चाकणकरांवर टांगती तलवार कायम। पक्षाचं महिला प्रदेशाध्यक्ष पदही जाण्याची शक्यता। पक्षश्रेष्ठी चाकणकर यांचा राजीनामा घेणार, सूत्रांची माहिती। खरातच्या अघोरी कृत्यांचा धक्कादायक खुलासा। मंदिर परिसरात होते नकली साप आणि वाघाचे कातडे। अघोरी विधींच्या नावाखाली भाविकांकडून उकळायचा पैसे। खरातच्या अडचणीत वाढीची शक्यता। आता शिवनिका ट्रस्टची होणार चौकशी।